पावसाळा 1 महिन्यावर आलाय आणि याच अनुषंगानं खरीपपूर्व आढावा बैठक लातूर विभागाची परभणीत झालेली आहे। स्वतः कृषी मंत्री दादा भुसे या बैठकीला उपस्थित होते। आपल्याला त्यांच्याकडून जाणून घ्यायचंय नेमकं या बैठकीमध्ये राज्याच्या दृष्टीने काय निर्णय घेण्यात आले। खरीपपूर्व आढावा बैठक आज परभणीत पार पडली। खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर दर सालाबादाप्रमाणे विभाग वाईज आढावा बैठक संपन्न केले जातात। मला वाटतं की त्याची सुरुवात आज आपल्या परभणीपासून आम्ही केलेली आहे। आज परभणी आणि उद्या जालना म्हणजे औरंगाबाद विभागाची जालन्याला नेहमीप्रमाणे आपल्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर किती बियाणं लागणार आहे, किती रासायनिक खतं लागणार आहेत, सद्यस्थिती काय आहे या संदर्भात अगदी गाव पातळीपासून तर तालुका जिल्हा पातळीवरचं नियोजन कृषी विभाग, महसूल विभाग, ग्रामविकास डिपार्टमेंट, मग त्याच्यामध्ये शेतकरी बांधवांना वेळेवर पीक कर्ज मिळालं पाहिजे म्हणून DDR असतील, जॉईंट रजिस्ट्रार असतील, पीक विमा योजना, MSCB या सर्व विषयांवर चर्चा विनिमय करून त्याचा एक आढावा त्या ठिकाणी संपन्न केला जातो। जिथपर्यंत आपल्या परभणी या विभागाचा विषय आहे तर सोयाबीन, कापूस मोठ्या प्रमाणातलं पीक आहे आणि म्हणून मागच्या वर्षी ज्या पद्धतीने आपण सोयाबीन बियाण्याच्या संदर्भातला ड्राईव्ह घेतला, चालू वर्षालाही त्याचं सूक्ष्म नियोजन करण्याचं निश्चित करण्यात आलेलं आहे। कोणत्याही प्रकारचे बियाण्यांचं शॉर्टेज होणार नाही, रासायनिक खतांची कमतरता भासणार नाही असं मी या बैठकीच्या निमित्ताने आश्वस्त करतो। राज्यामध्ये असेल किंवा मराठवाड्यामध्ये अतिरिक्त ऊसाचा प्रश्न खूप गंभीर झालेला आहे। अजूनही म्हणजे बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांनी ऊस तो पेटवून दिला कारण वाढून गेलेला ऊस होता। तर या संदर्भामध्ये काय उपाययोजना? अतिरिक्त ऊसाच्या संदर्भामध्ये कॅबिनेटमध्ये पण या संदर्भात चर्चा संपन्न झालेली आहे आणि मग मला वाटतं की लवकरच कॅबिनेट या संदर्भातला निर्णय करेल। वाहतुकीच्या संदर्भात काही आपण मदत करू शकतो का, किंबहुना जास्ती टेम्परेचरमुळे किंवा जास्तीचं दिवसांचा ऊस झाल्यामुळे उतार्यामध्ये काही घट येईल तर त्या संदर्भामध्ये शासन पातळीवरनं काय मदत करता येईल मला वाटतं की कॅबिनेट या संदर्भात विचार करून निर्णय करेल। किती म्हणजे एक आढावा घेतला तर कितीपर्यंत मदत मिळू शकते शेतकऱ्यांना ऊसाच्या संदर्भात? नाही, आज मला या क्षणाला बोलणं उचित होणार नाही। कॅबिनेटमध्ये या सर्व विषयांवर सविस्तर चर्चा होईल। नेमकं कुठला ऊस शिल्लक आहे, तो कोणत्या कारखान्यावर न्यावा लागणार आहे। आपण बघितलं असेल की पाठीमागच्या काळामध्ये माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी ज्या कारखान्यांच्या ऊसतोडी पूर्ण झालेल्या आहेत तिकडे जर ऊस तोडणीचे यंत्र पडून असतील तर ते इतर ठिकाणी वळवण्याचे आदेश दिलेले आहेत आणि एकही शेतकऱ्याचा ऊस शिल्लक राहणार नाही अशा प्रकारचं नियोजन करण्याची सूचना करण्यात आलेली आहे। पीक विम्याचा प्रश्न हा कायम आहे आपल्याकडे, अनेक शेतकरी न्यायालयात गेले होते या संदर्भात। तर यावर्षी तरी जसं आपण मागच्या वेळेला उपाययोजना संदर्भात बोललो होतो की राज्याची स्वतंत्र एक पीक विमा योजना आम्ही अंमलात आणतो, यावर्षी ती अंमलात येईल का परत याच कंपन्यांकडे पीक विमा भरावा लागेल? पीक विम्याचं जे काही बीड मॉडेल आहे, नफ्यामध्ये पण एक मर्यादा आणि नुकसान झालं तर त्याची पण एक मर्यादित जबाबदारी, कप अँड कॅप मॉडेल। तर या संदर्भामध्ये गेल्या 1 ते 1.5 वर्षाच्या पासून आपण शासन पातळीवर केंद्र सरकारकडे पाठपुरावा करतो आहोत। मला वाटतं की अगदी 10 दिवसापूर्वी मी स्वतः विभागाचे सचिव, केंद्रीय कृषी मंत्री महोदय आणि माननीय नामदार गडकरी साहेब, माननीय नामदार शरद पवार साहेब आणि इतरही मंत्री महोदयांना त्या ठिकाणी व्यक्तिगत भेटून ते सर्व माहिती आम्ही त्या ठिकाणी दिलेली आहे आणि बीड मॉडेलला केंद्र सरकारने परवानगी द्यावी अशी विनंती केलेली आहे। मला अपेक्षा आहे की केंद्र सरकार या संदर्भातला सकारात्मक निर्णय करेल। म्हणजे यावर्षी शेतकरी अपेक्षा करू शकतात का की आपली स्वतःची या ठिकाणी योजना असेल पीक विमा? नाही, बीड मॉडेलला केंद्र सरकारने मान्यता द्यावी असं विनंती केलेली आहे। ऑलरेडी मध्य प्रदेश राज्याच्यासाठी त्याच प्रकारच्या मॉडेलला
केंद्र सरकारने मान्यता देऊन त्याची अंमलबजावणी पण केलेली आहे. मला विश्वास आहे की केंद्र सरकार त्याला मान्यता देईल. अर्थात 1% जे आपण धरून चालतो की नाहीच झालं तर त्याला पर्याय पण उपसमितीने तयार केलेले आहे. राज्यभरामध्ये या मागच्या वर्षी अतिवृष्टी झाली, अनेक ठिकाणी म्हणजे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, त्याचं मदत अजूनही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. मला वाटतं की ज्या भागातले नुकसान झाले पंचनामे विहित पद्धतीत झाले आणि थ्रू प्रॉपर चॅनल राज्य सरकारपर्यंत जर ते पोहोचलेले असतील तर त्याची बऱ्यापैकी मदत पोहोचवण्यात आलेली. पर्टिक्युलर कुठली मदत मिळालेली नाही असं जर निदर्शनास आणून दिलं तर त्याचा पाठपुरावा केला जाईल. एक मोठं सर्कल कार्यरत असते राज्यामध्ये की जे बंदी असलेले रासायनिक खतं असतील, बियाणं असतील या विक्रीच्या संदर्भामध्ये, आणि तो मोठं रॅकेट सुद्धा या ठिकाणी आहे. अनेक वेळेला कृषी विभागाने कारवाई केली. तर या सर्व सर्कलवर कारवाई करण्यासाठी कृषी विभागाकडून काय उपाययोजना केली जाते? क्वालिटी कंट्रोल हा जो काही एक या संदर्भातला विभाग आहे त्यांना सक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत. शेतकऱ्यांची फसवणूक मग ते बियाण्याच्या संदर्भातला असेल, रासायनिक खताच्या संदर्भातला असेल, असे जर कोण करत असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. आणि आत्ताच्या घडीला कारवाई करत असताना अगदी त्या किरकोळ व्यक्तींवर न करता त्या कंपनीचे जे कोण मालक असतील किंवा जे डायरेक्टर असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची सूचना केलेली आहे. काही पॉलिटिकल प्रश्न विचारतो. शरद पवार साहेब असं म्हणले की ऊस जे आहे ते आळशी लोकांचं पीक आहे, काय वाटतंय? मला वाटतं की पवार साहेब पण असं बोलणार नाहीत. आणि देशामध्ये जे काही अनेक राज्य आहेत की ज्याच्यामध्ये ऊसाचं पीक चांगल्या पद्धतीने घेतलं जाते, त्याच्यात आपला महाराष्ट्र पण आहे. कदाचित वेगळ्या काही विषयावरनं ते असं बोलले असतील, मला काही माहित नाही या पवार साहेब काय बोलले. राज ठाकरे यांनी जे वक्तव्य केलं की भोंग्याच्या संदर्भामध्ये, आणि राज्यभरामध्ये त्या अनुषंगानं वातावरण सुरू झाले, काय कसं बघताय या सगळ्याकडे? बघा, आज आपण शेतकऱ्यांचा येणाऱ्या खरीप हंगामाच्या विषयी चर्चा करतो. आता त्या ठिकाणी जात असताना आपण बघितलं आहे की हळद त्या शेतातल्या मातीच्या ढेकूळमधनं ती हळद वेगळी करणारी आमचे जे काही शेतमजूर भगिनी होत्या त्यांच्या हातांना त्या ठिकाणी जखमा झालेल्या आहेत. कापूस वेचणाऱ्या आमच्या भगिनींच्या हातांना पण त्या ठिकाणी जखमा होता. मला वाटतं की शेतकऱ्यांच्या समोरचे अनेक प्रश्न आहेत, कामगारांच्या संदर्भातले अनेक प्रश्न आहेत, वीज निर्मितीच्यासाठी कोळसा मिळत नाही, महागाई वाढली, आपल्या समोर अनेक प्रश्न आहेत ना. आपण कोणत्या प्रश्नाला प्राधान्य दिलं पाहिजे याचा आपण सगळ्यांनी मिळून गंभीरपणे विचार करण्याची आवश्यकता आहे. केंद्र सरकार खरंच राज्य सरकारला सहकार्य करते का? कारण मग कृषी विभाग असेल, पीक विम्याच्या संदर्भामधली योजनेचा असेल किंवा इतर गोष्टी असतील, विजेच्या संदर्भामध्ये असेल, खरंच करते केंद्र सरकार मदत राज्य सरकारला? जिथपर्यंत कृषी विभागाचा विषय आहे, मागच्या 8-10 दिवसापूर्वी जेव्हा आम्ही केंद्रीय कृषी मंत्री महोदय, राज्यमंत्री महोदय, त्याच्यासोबतच माननीय गडकरी साहेब, माननीय शरद पवार साहेब, शिवसेना नेते संजय राऊत साहेब यांच्याकडे महाराष्ट्राचे कृषीच्या संदर्भातले मुद्दे घेऊन गेलो तर त्यांनी अतिशय शांततेने सगळे मुद्दे ऐकून घेतलेले आहेत. आणि मला विश्वास आहे, शेवटी हा शेतकऱ्यांचा विषय आहे. आणि आपल्याला माहिती आहे की देशाच्या पातळीवर महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षांची परंपरा आहे की शेती कृषी क्षेत्रामध्ये महाराष्ट्र आघाडीवर असतो. सकारात्मक निर्णय होतील अशी मला अपेक्षा आहे. धन्यवाद सर. तर हे होते कृषी मंत्री दादा भुसे यांनी सांगितलेले की राज्यामध्ये येणाऱ्या काळात रासायनिक खतं असतील, बियाणे असतील यांची टंचाई जाणवणार नाही. आणि जर समजा जे काही रॅकेट या ठिकाणी चालतंय, जे की बंदी असलेले बियाणे असतील, खत असतील, हे विक्रीच्या संदर्भामध्ये त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाईल. कॅमेरा पर्सन विशालचं पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.